नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. राज्यात पुन्हा जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट आहे. या व्हिडिओमध्ये आपण 18 एप्रिल, 19 एप्रिल आणि 20 एप्रिल या 3 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. राज्यात कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे, कोणत्या कारणामुळे हा पाऊस पडणार आहे, कमी दाब आहे, हा कमी दाब कोणत्या भागाकडे सरकत जाण्याची शक्यता आहे आणि या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विनंती करेल, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. 18 तारखेला पावसाचा जोर आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. 17 तारखेला देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे. 18 तारखेला जोर आणखी वाढणार आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीला मित्रांनो, विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर चक्रकार वारे वाहताना बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही भागांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. मागील 24 तासामध्ये मालेगाव येथे देशातील उच्चांकी जे तापमान होतं ते 41° तापमानाची नोंद झाली. पुढील 2 ते 3 दिवसात मध्य भारतासह राज्याच्या काही भागांमध्ये तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मित्रांनो, काही भागांमध्ये उष्ण लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. 18 एप्रिलला राज्यात जो काही अरबी समुद्राचा किनारपट्टीचा भाग आहे, कोकण विभाग आहे, या परिसरामध्ये हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. मुख्यत्वेकरून दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल. त्यामध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकण लगतचा भाग, त्यामध्ये चिपळूण, राजापूरचा एकदम कडेचा पूर्व परिसर, सावंतवाडीचा पूर्व परिसर, इकडं निपाणी, कोल्हापूर, सांगली, कराड, विटा, वडूज, सातारा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण दुपारनंतर निर्माण होईल. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी जोरदार वादळी पाऊस तर हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे. हेच वातावरण मित्रांनो 18 एप्रिलला संध्याकाळपर्यंत सोलापूर, तसेच इकडं धाराशिवच्या काही परिसरामध्ये, लातूरच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो. इतरत्र सोलापूरमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. नाशिक, अहमदनगरमध्ये वातावरणात दुपारनंतर बदल बघायला मिळेल. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल. पावसाचा जोर आहे तो पुणे विभागामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिव, तसेच आसपासचा परिसर बीड वगैरे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण, तर नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो. 19 तारखेला जो काही कमी दाब आहे हा काहीसं दक्षिण पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागामध्ये पावसाचा जोर राहील, तर इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. त्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत सर्वाधिक पावसाचा जोर राहील. सांगली, तसेच सांगलीचा आसपासचा परिसर, कोल्हापूर, निपाणी, दक्षिण कोकणातील सावंतवाडी, राजापूरचा पूर्व परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस बघायला मिळेल. इतरत्र मराठवाड्यात बहुतांश भागामध्ये मित्रांनो वातावरणात बदल होईल, ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. दक्षिण भागामध्ये लातूर, तसेच नांदेड, धाराशिवच्या काही परिसरामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल जोरदार वाऱ्यासह. बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, तुरळक ठिकाणी हलका पाऊस. नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. नगरमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये या दरम्यान पावसाची शक्यता नसणार आहे. पुणे विभागालाच अलर्ट असणार आहे. दक्षिण भागामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. 20 तारखेला देखील मित्रांनो पावसाचा जोर राहील. 20 तारखेला दुपारनंतर मुख्यत्वेकरून पावसाला पोषक वातावरण 20 एप्रिलला निर्माण होताना बघायला मिळेल. त्यामध्ये दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सांगली, कोल्हापूर वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये वादळी पाऊस बघायला मिळेल. मराठवाड्यातील
दक्षिण भागातील जिल्हे लातूर, नांदेड तसेच आसपासचा परिसर, धाराशिव या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. इतरत्र 20 एप्रिलला पावसाचा जोर कमी आहे, नाहीच्या बरोबर आहे. जसं की उत्तर महाराष्ट्र, अमरावती विभाग, नागपूर विभाग या परिसरामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर. उत्तर कोकणामध्ये नाहीच्या बरोबर. हा जो परिसर आहे पुणे विभाग आणि मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होऊ शकतो. सोलापूरच्या काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. वादळी पावसाची शक्यता आहे. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.